एका व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। म्हणजे आज आपण करणार आहोत सोलकढी। त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा मी आपला नारळ फोडून घेतला। नारळ फोडल्यानंतर आई त्याला चांगला किसून घेते। संपूर्ण नारळाची वाटी ते आपण किसून घेणार आहोत। अशा दोन्ही वाटा आहेत त्या आपण किसून घेणार आहोत आणि त्यानंतर त्यासाठी लागणारं जे दुसरं साहित्य आहे ते आपण बघणार आहोत। म्हणजे आज आपला खोबरं सुद्धा किसून झालं आणि आता त्यासाठी लागणार आपण इतर साहित्य बघूया। त्यासाठी आपण कोथिंबीर घेतली, लसूण आहे, मिरची, आलं आणि तो कलर गुलाबी कलर आणण्यासाठी आपण कोकम आहे ते पाण्यामध्ये भिजवत ठेवले। त्याचा जो रंग येईल तो आपण त्यानंतर ॲड करणार आहोत या सोलकढीमध्ये। तयार झाल्यानंतर हे सगळं मिश्रण आहे जे आपलं साहित्य ते आपण मिक्सरला वाटून घेणार आहोत। त्यामध्ये आपलं जे जिरं आहे ते सुद्धा ॲड करणार आहोत। असं सगळं जे आपलं मिश्रण आहे ते आपण पहिल्यांदा मिक्सरला वाटून घेऊया आणि त्यानंतर मग तुम्हाला मी पुढची प्रोसेस दाखवतो कशी आहे ती। म्हणजे आता आपलं जे खोबरं आहे ते वाटून झालं आहे। आता आपण याला गाळणीने गाळून घेणार आहोत जेणेकरून यातलं जो अनावश्यक भाग आहे म्हणजे चोथा तो बाजूला जाईल आणि आपल्याला सोलकढीचं जे दूध आहे म्हणजे नारळाचं ते मिळेल। सगळं मिक्स करून असं गाळून घ्यायचं आहे गाळणीने। मला भांड्यामध्ये दिसत असेल खाली पडायला सुरुवात झाली। आता याला थोडंसं चमच्याने प्रेस करूया किंवा हाताने केलं तरीसुद्धा चालतं। म्हणजे आता आपण जे मगाशी कोकम भिजायला ठेवलं होतं त्याचं पाणीसुद्धा गाळून घेऊया। आपल्याला असं लाल रंगाचं पाणी मिळेल ते आपण बाजूला करून घेऊया आणि हे जे लाल रंगाचं पाणी आहे ते आपण मगाशी जे आपण सोलकढी तयार केली यामध्ये ॲड करायचं आहे। जसं जसं ॲड करत जाल तसं तसं त्याचा कलर बदलत जातो। थोडं थोडं आता हे गुलाबी होत चाललं आहे। जेवढं ॲड कराल तेवढा थोडासा आंबटपणासुद्धा येतो आणि कलरसुद्धा चेंज होतो। असं मस्तपैकी कलर आता बऱ्यापैकी चेंज झाला। अजून थोडंसं ॲड करूया। असा कलर आपला चेंज झाला आणि आपली जी सोलकढी आहे ती तयार झाली। आता यामध्ये आपण जी कोथिंबीर आहे ती ॲड करूया आणि थोडंसं मीठ टाकूया कारण थोडासा आंबटपणा आलेला असतो त्यामुळं। त्यानंतर आपली जी कोथिंबीर आहे ती थोडीशी वरून पेरूया। आता आपलं जे सोलकढी आहे म्हणजे ती पूर्ण तयार झाली आहे पिण्यासाठी। व्हिडिओ पूर्ण बघितले त्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनपूर्वक आभार। आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।